नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या एस के एज्युकेशन ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर आणि आपल्या TCS IBPS सेशनमध्ये. आजच्या सेशनमध्ये आपण DMER एक्झाम 2023 मध्ये जी झाली होती, त्यामध्ये जे काही वेगवेगळे प्रश्न आपल्याला इंग्रजीचे विचारले गेलेले आहेत, त्या प्रश्नांचं आपण ॲनालिसिस करत आहोत. सध्या आता DMER एक्झामिनेशन अपकमिंग आहे, त्यासाठी आपल्याला मागील प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करणं आवश्यक आहे. त्यासाठी आपण हे ॲनालिसिस करतोय. सुरुवात करूया पहिल्या प्रश्नपत्रिकेला. त्यापैकी हा जो पेपर आहे बघा, हा पेपर झालेला आहे 17/6/2023 ला 12:30 ते 2 वाजेची ही शिफ्ट होती. DMER एक्झाम 2023 ला जी झाली होती ती. आता यामध्ये आपल्याला पहिला प्रश्न जो विचारलेला आहे मित्रांनो, पहिला प्रश्न आपल्याला पॅराजंबलवर विचारलेला आहे आणि सोपा प्रश्न आहे. बघा विचारलेला आहे की अरेंज द सेंटेन्स इन द करेक्ट ऑर्डर टू फॉर्म ए कोहरेंट पॅराग्राफ. आपल्याला काय केलेलं आहे, ABCD म्हणून 4 सेंटेन्सेस दिलेली आहेत. त्यांना प्रॉपर फॉर्ममध्ये आपल्याला अरेंज करायचं आहे, करेक्ट ऑर्डरमध्ये अरेंज करायचं आहे, की जेणेकरून त्याचा एक कोहेरेंट एक प्रॉपर पॅराग्राफ जो आहे तो तयार होईल. मग बघा पहिलं सेंटेन्स आहे ए आणि या ठिकाणी म्हटलेलं आहे द रिझन इज पुअर ट्रॅक कंडिशन्स अँड RTI डिस्क्लोज. म्हणजे या ठिकाणी एक रिझन सांगितलं जात आहे, एक कारण सांगितलं जात आहे की कारण काय आहे, तर कारण आहे पुअर ट्रॅक कंडिशन, की जे ट्रॅक आहेत त्यांची कंडिशन कशी आहे, पुअर आहे. आणि हे कोणी डिस्क्लोज केलेलं आहे, तर जी RTI आहे, जी RTI टाकलेली असेल त्या RTIच्या मार्फत हे डिस्क्लोज झालेलं आहे, ओपन झालेलं आहे, रिव्हील झालेलं आहे, खुलं झालेलं आहे, सर्वांच्या समोर आलेलं आहे. आता बघा मित्रांनो, हे जे ए सेंटेन्स आहे, हे ए सेंटेन्स आपलं पहिलं सेंटेन्स होऊ शकत नाही, कारण हे कुठली तरी घटना घडलेली आहे आणि त्या घडलेल्या घटनेचं एक कारण आहे. त्यामुळे कोणती तरी घटना आधी घडली असावी आणि जर घटना आधी घडलेली असेल तर ते सेंटेन्स या सेंटेन्सच्या आधी येईल. मग हे सेंटेन्स आपलं फर्स्ट सेंटेन्स असणार नाही. त्यामुळे पहिलं सेंटेन्स आपलं ए सेंटेन्स होणार नाही. काही ऑप्शन शोधा की ज्यांची सुरुवात जर ए ने होत असेल तर त्यांना एलिमिनेट करा. C, B, D आणि B अशी सुरुवात होत आहे, म्हणजे कोणते ऑप्शन्स आता आपण कॅन्सल करू शकत नाही. दुसरं सेंटेन्स बघा, वंदे भारत एक्सप्रेस इज इंडियाज फास्टेस्ट ट्रेन म्हटलेलं आहे, की वंदे भारत एक्सप्रेस जी आहे ही भारताची सर्वात जलद धावणारी ट्रेन आहे. सो हे एक इंट्रोडक्टरी सेंटेन्स आहे बघा. या ठिकाणी वंदे भारत बद्दल आपल्याला माहिती मिळते. काय माहिती मिळते, की वंदे भारत एक्सप्रेस जी आहे ती भारताची सर्वात जलद धावणारी ट्रेन आहे, रेल्वे आहे. म्हणजे हे आपलं पहिलं सेंटेन्स होऊ शकतं, कारण हा एक इंट्रोडक्टरी पार्ट आहे. पुढे बघा, ऑल्दोने सुरू होणारं सेंटेन्स कधीच आपलं पहिलं सेंटेन्स होत नाही. त्यामुळे सीने जर एखादं ऑप्शन सुरू होत असेल तर त्याला कॅन्सल करा. बघा हे जे अरेंजमेंट आहे ही सीने सुरू होत आहे, म्हणजे हे कॅन्सल होईल. त्यानंतर बाकी B, D आणि B आपल्याला दिलेलं आहे. इथे बघा डी ची सुरुवात कशाने झालेली आहे, इटने झालेली आहे. जर डी ची सुरुवात इटने झालेली आहे तर हे आपलं पहिलं सेंटेन्स होईल का नाही. कोणत्याही सेंटेन्सची सुरुवात जर इटने होत असेल तर जनरली इथे आपलं पहिलं सेंटेन्स असत नाही. त्यामुळे डी सुद्धा आपलं फर्स्ट सेंटेन्स होणार नाही. त्यामुळे हे जे ऑप्शन आहे हे ऑप्शन आपल्याला काय करावं लागतील, एलिमिनेट करावं लागतील. सो दुसरं आणि पहिलं आणि तिसरं ऑप्शन कॅन्सल झालं, दुसरं आणि चौथं ऑप्शन शिल्लक राहिलं. त्यापैकी बी जे आहे ते आपलं पहिलं सेंटेन्स असणारच आहे. आता पहिल्या सेंटेन्समध्ये जर आपल्याला वंदे भारत विषयी माहिती देण्यात आलेली आहे तर आपल्याला वंदे भारत विषयी पुढची माहिती कोणती आहे, एक द रिझन आहे, एक ऑल्दो आहे आणि एक इट आहे. आता हा इट कुणासाठी वापरलेला आहे, तर ऑब्व्हियसली इट हा कुणासाठी वापरलेला आहे, वंदे भारत एक्सप्रेस साठी वापरलेला आहे. म्हणजे बी नंतर आपल्याला काय घ्यायला पाहिजे, तर बी नंतर आपल्याला डी घ्यायला पाहिजे. सो बी नंतर डी आपल्याला कुठे दिसतंय, तर तो ऑप्शन 4 मध्ये दिसतोय. इथे बी नंतर ए आहे, म्हणजे हे सुद्धा ऑप्शन कॅन्सल होतील. सो ऑप्शन 1, 2, 3 कॅन्सल झाले. ऑप्शन 4 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. बाकीचे 2 सेंटेन्सेस आपण प्रॉपरली त्या ठिकाणी मॅच करू शकतो आणि एक कोहेरंट पॅराग्राफ जो आहे तो आपण तयार करू शकतो. मित्रांनो क्लिअर आहे सगळ्यांना. बघा आता पुढचा प्रश्न, सिलेक्ट द ऑप्शन विथ द करेक्ट स्पेलिंग ऑफ मिसस्पेल्ड वर्ड. चुकीचा स्पेलिंग असलेला शब्द जो आहे तो आपल्याला ओळखायचा आहे. बघा ही म्हणजे तो स्पेलिंग बरोबर आहे. जॉईन म्हणजे त्याने जॉईन केला. द ऑनलाईन कोर्स, त्याने एक ऑनलाईन कोर्स जॉईन केला. सो द चं स्पेलिंग बरोबर, ऑनलाईनचं स्पेलिंग बरोबर, कोर्सचं स्पेलिंग बरोबर. टू कंटिन्यू, सो टू चं स्पेलिंग बरोबर आणि कंटिन्यू जर तुम्ही पाहिला मित्रांनो तर कंटिन्यूच्या स्पेलिंग मध्ये या ठिकाणी काय आहे, गडबड आहे. बघा कंटिन्यूचं करेक्ट स्पेलिंग सगळ्यांना माहिती असतं. किती वेळेस बोलतो हा शब्द आपण, कंटिन्यू. सो CONTINUE. सो हा कंटिन्यू शब्द आपला करेक्ट होईल. इकडे बघा CONT बरोबर आहे, आय बरोबर आहे आणि या ठिकाणी हा जो यू आहे हा कसा आहे, चुकीचा आहे. टी नंतर आय पाहिजे आणि नंतर NUE पाहिजे, NUE पाहिजे. सो हे स्पेलिंग कसं आहे, चुकीचं आहे. म्हणजे कंटिन्यू जे ऑप्शन मध्ये असेल ते ऑप्शन आपलं करेक्ट ऑप्शन होईल. ऑप्शन 4 मध्ये कंटिन्यू आहे, कंटिन्यू आपलं ऑप्शन 4 करेक्ट आन्सर होईल. सोपा प्रश्न होता. पुढचा प्रश्न बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनॉनिम ऑफ द गिवन वर्ड टू फिल इन द ब्लँक. ओव्हरवेल्म हा एक शब्द आपल्याला दिलेला आहे आणि याचा करेक्ट सिनॉनिम जो आहे तो आपल्याला ओळखायचा आहे. सिनॉनिम म्हणजे समान अर्थाचा शब्द. ओव्हरवेल्म, ओव्हरवेल्मिंग माहिती असेल, बऱ्याचदा बरेच ऍक्टर्स म्हणतात इट वॉज व्हेरी ओव्हरवेल्मिंग फॉर मी.
ओव्हरवेल्मिंग म्हणजे काय? भारावून जाणे. एखादी घटना असते, त्या घटनेमध्ये तुम्हाला फार स्तुती केली जाते. त्या घटनेने आपण कधी-कधी भारावून जातो, कधी-कधी यशाने भारावून जातो, कधी-कधी स्तुतीने भारावून जातो. सो इमोशनने भारावून जाणे, त्याला आपण काय म्हणत असतो? ओव्हरवेल्म असं म्हणत असतो. आणि ओव्हरवेल्मचा दुसरा अर्थ होतो पराजित होणे. ओव्हरवेल्मचा दुसरा अर्थ काय होतो? दडपून जाणे, पराजित होणे. सो द प्रोड्युसर्स ऑफ द सोशल ड्रामा वर ब्लँक बाय द रिस्पॉन्स ऑफ द ऑडियन्स. पहिलं ऑप्शन आहे ओव्हरकम, दुसरं ऑप्शन आहे ओव्हर रूल, तिसरं ऑप्शन आहे ओव्हरटर्न आणि चौथं ऑप्शन आहे ओव्हरथ्रोन. सो या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ओव्हरकमचाही अर्थ होतो भारावून जाणे, म्हणजे ऑप्शन एक आपलं करेक्ट आन्सर होईल. त्यानंतर ओव्हर रूल, एखाद्या व्यक्तीला आपल्याला जे काही सांगितलेलं आहे ते सांगितलेलं जे आहे त्याला जर टर्न करायचं असेल तर त्याला आपण ओव्हर रूल असं म्हणतो. तुम्ही बऱ्याचदा कोर्टाच्या भाषेमध्ये ऐकलेलं असेल ऑब्जेक्शन ओव्हर रूल्ड असं जजेस म्हणतात. सो कोर्टाच्या भाषेतील शब्द आहे हा, पण शब्द इंटरचेंजेबली ओव्हर रूल सारखाच आहे. ओव्हरटर्न म्हणजे काय? एखादा हायकोर्ट असेल, त्या हायकोर्टने एखादा डिसिजन दिलेला असेल आणि ते डिसिजन जेव्हा सुप्रीम कोर्ट उलटवून लावतं किंवा सुप्रीम कोर्टनेच आधी एखादा डिसिजन दिलेला असेल, एखादा निर्णय दिलेला असेल आणि काही वर्षानंतर अशी एखादी केस आली की आपलाच निर्णय सुप्रीम कोर्टला कधी कधी बदलावा लागतो, त्यालाच म्हणतात सिच्युएशन काय झाली, ओव्हरटर्न झाली किंवा डिसिजन ओव्हरटर्न झाली किंवा सुप्रीम कोर्टने आपलाच निकाल ओव्हरटर्न केला असं म्हटलं जातं. ओव्हरथ्रोन म्हणजे काय? आउट होणे. बघा तुम्हाला माहिती असेल ओव्हरथ्रो, ओव्हरथ्रो म्हणजे काय? आउट होणे. आउट होणे म्हणजे काय? बाहेर पडणे. सो याला आपण ओव्हरथ्रो असं म्हणत असतो. सो ऑप्शन 4 आपलं उत्तर होणार नाही, ऑप्शन 1 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. क्लिअर? आता बघा पुढचा प्रश्न, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. सो अँटोनिम बघा मित्रांनो, आता ज्या TCSच्या सर्व एक्झामिनेशन्स होत आहेत त्यामध्ये ग्रॅमरचे क्वेश्चन्स थोडे कमी विचारले जातात आणि व्होकॅब्लरीवर प्रश्न जास्त विचारले जातात. त्या ग्रामर विचारण्यापेक्षा जास्त भर कुठे आहे? पॅराजंबलच्या क्वेश्चन्सवर आहे, इडियम्सच्या क्वेश्चन्सवर आहे, व्होकॅब्लरीमध्ये सिनॉनिम्स, अँटोनिम्स, त्याच्यानंतर स्पेलिंग वर्ड्स असतील, फ्रेझल वर्ब्स असतील किंवा प्रोवर्ब्स असतील, यावर जनरली क्वेश्चन्स जे आहेत ते आपल्याला जास्त विचारण्यात येत आहे. त्यामुळे शब्दांकडे आपलं जास्त लक्ष असणं आवश्यक आहे. नॅरो, नॅरोचा अर्थ तर सगळ्यांना माहिती आहे आणि नॅरोचा अँटोनिम, नॅरोचा अपोजिट सगळ्यांना माहिती आहे. काय असणार आहे? वाईड असणार आहे. ऑप्शन 2 आपलं करेक्ट ऑप्शन होईल. बाकी लॉंग म्हणजे काय? जो लांबीने मोठा असतो. स्लाइट म्हणजे थोडासा, मायनर सगळ्यांना माहिती आहे. सो वाईड, नॅरो आणि वाईड हे काय? एकमेकांचे अपोजिट शब्द आहे. सोपा प्रश्न आहे. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनॉनिम ऑफ द गिवन वर्ड ॲस्ट्यूट. ॲस्ट्यूट या शब्दाचा अर्थ होतो चालाक. ॲस्ट्यूट या शब्दाचा अर्थ काय होतो मित्रांनो? चालाक किंवा चतुर ज्याला म्हटलं जातं किंवा जो हुशार असतो त्याला जनरली आपण काय म्हणतो? ॲस्ट्यूट असं म्हणत असतो. सो कन्फ्युज्ड होईल का? नाही. कन्फ्यूज म्हणजे गोंधळलेला. हा तर व्यक्ती कसा आहे? चालाक आहे, हा गोंधळून जाऊ शकत नाही. परसेप्टिव्ह म्हणता येईल, कारण परसेप्टिव्हचाही अर्थ काय होतो? हुशार किंवा निष्णात किंवा निपुण किंवा चालाक. हॉलो म्हणजे खड्डा सगळ्यांना माहिती आहे आणि स्टुपिडही होऊ शकत नाही. स्टुपिड काय होईल? त्यांचा एंटॉनिम होईल. सो कन्फ्यूज आणि स्टुपिड काय होतील? ॲस्ट्यूटचे अपोजिट वर्ड होतील. चालाक चतुरसाठी परसेप्टिव्ह हा शब्द आपल्यासाठी करेक्ट होईल. पुढे बघा, पुढे काय विचारलेलं आहे? सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. हरी ब्लँक हिज मॅथ्स टेबल वेल बिफोर द टेस्ट. आता या ठिकाणी बघा, हरी नंतर हा जर हॅव आपण घेतला तर तो चुकीचा होईल, म्हणजे पहिलं ऑप्शन तर या ठिकाणी काय होईल? कॅन्सल. हरी नंतर हॅज घेता येईल, हॅव घेता येणार नाही. त्यानंतर हा लर्न जो आहे हा वर्बचा सेकंड फॉर्म आहे. त्यानंतर लर्निंग ही डायरेक्टली आपल्याला घेता येणार नाही मित्रांनो. कोणत्याही सब्जेक्ट नंतर डायरेक्टली ING फॉर्म घेता येत नाही. एकतर एम किंवा इज किंवा आर किंवा वॉच किंवा वर किंवा बी पाहिजे त्या ठिकाणी किंवा बीन पाहिजे, तेव्हा आपण ING फॉर्म घेऊ शकतो. त्यानंतर या ठिकाणी हॅज तर बरोबर आहे मित्रांनो, की हरी नंतर आपण हॅजचा वापर करू शकतो, परंतु हॅज नंतर आपल्याला V1 चा वापर करता येत नाही. हॅज नंतर आपण कशाचा वापर करतो? V3 चा. म्हणजे हे पण ऑप्शन कॅन्सल, हे पण ऑप्शन कॅन्सल, हेही ऑप्शन कॅन्सल झालेलं होतं. ऑप्शन 2 शिल्लक राहिलं आणि तेच आपलं करेक्ट ऑप्शन या ठिकाणी होईल. आणि इकडे जर तुम्ही पाहिलं बिफोर द टेस्ट म्हणजे टेस्टच्या आधी, म्हणजे जी आधी झालेली घटना आहे ती आधी झालेली घटना जनरली आपण कशाने वापरतो? कशाने दाखवत असतो? वर्बचा सेकंड फॉर्मने दाखवत असतो. म्हणजे या ठिकाणी वर्ब कोणते येईल? सेकंड फॉर्म मध्ये येईल आणि संपूर्ण ऑप्शन्समध्ये केवळ ऑप्शन बी असा आहे की जो V2 आहे, म्हणजे ते आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल मित्रांनो. ओके, चला आता बघा पुढे. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग इन द गिवन इडियम. टू बी लाईक पीज इन अ पॉड. टू बी लाईक पीज इन अ पॉड. बघा, पॉड, टू बी लाईक पीज इन अ पॉड म्हणजे काय? सर्व काही सारखं असणे, सगळे काही एकमेकांसारखं असणे, सगळे काही एकमेकांसारखं असणे. सो टू बी अलाइक इन एव्हरी वे.
सो या ठिकाणी आपण हे म्हणू शकतो अगदी बरोबर आहे, शेअर एव्हरीथिंग इक्वली, सगळ्यांना काहीतरी जे असेल ते इक्वली शेअर करणे, त्याचा समभाग समान सर्वांना वाटणे. टू बी फायटिंग ऑल द टाइम, नेहमी भांडतच राहणे, हे आपलं उत्तर होणार नाही. टू स्टडी ॲट द सेम स्कूल, सेम स्कूलमध्ये स्टडी करणे हे सुद्धा आपला आन्सर या ठिकाणी होणार नाही मित्रांनो. सो एकसारखे दिसणे, एकसारखे भासणे, यासाठी आपण हा इडियम जो आहे तो जनरली यूज करत असतो. आपण घेतलेला आहे आपल्या ऑनलाईन कोर्समध्ये मित्रांनो. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिव्हन वर्ड. ब्लंट, ब्लंट म्हणजे बोथट. एखादा चाकू असेल किंवा एखादी कात्री असेल, कैची असेल, तर ती कशी असते मित्रांनो, कधी कधी बोथट असते. पडून पडून राहिली तर ते काय होते, बोथट होते. मग त्याला आपल्याला काय करावं लागतं, त्याला आपल्याला शार्प करावं लागतं, शार्पनेस आणावे लागते, त्याला धारदार करावं लागतं. सो या ठिकाणी बघा, क्लिअर आपलं उत्तर होईल का? आपल्याला अँटोनिम विचारलेला आहे. क्रिस्प म्हणजे कुरकुरीत, सगळ्यांना माहिती आहे. शार्प आपलं करेक्ट आन्सर होईल. क्विक म्हणजे लगेच, तातडीने, हे आपला आन्सर या ठिकाणी होणार नाही. ऑप्शन सी आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल मित्रांनो. पुढे बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. दे, आता बघा, दे हा आपला काय आहे, सब्जेक्ट आहे. दे सब्जेक्ट कसा आहे, प्ल्युरल सब्जेक्ट आहे, म्हणजे व्हर्ब पण कसा येईल, प्ल्युरल येईल. मग बघा या ठिकाणी हॅव आहे. सो हॅव कसा आहे, दे नंतर बरोबर आहे. परंतु मित्रांनो, हॅव नंतर काय वापरला जातो, V3 वापरला जातो. या ठिकाणी त्यांनी V1 दिलेला आहे, म्हणजे हे कसं आहे, चुकीचं आहे. सो पहिलं ऑप्शन आपलं उत्तर होईल का, नाही. त्यानंतर बघा, डिप्लॉयज. जर डिप्लॉय हा आपला V1 आहे, तर त्याला या ठिकाणी काय जोडलेला आहे, एस. दे नंतर कधीच V1 ला एस जोडलेला व्हर्ब घेता येत नाही. त्यानंतर हा ऑप्शन आपला काय होईल, मग कॅन्सल होईल. पुढे आहे हॅड डिप्लॉइड. जर आपण पाहिलं मित्रांनो, तर या ठिकाणी हॅड जो आहे आणि हॅड नंतर जो V3 घेतलेला आहे तो देखील बरोबर आहे. आणि इकडे जर आपण पाहिलं, आर आणि डिप्लॉइड हा देखील कसा आहे, बरोबर आहे. आता आपल्याला फक्त बघायचं आहे की हे जे वाक्य आहे हे पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आहे की ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आहे. द ब्लँक लार्ज नंबर ऑफ CRPF पर्सनल टू मेंटेन लॉ अँड ऑर्डर. लॉ अँड ऑर्डर, कायदा आणि सुव्यवस्था मेंटेन करण्यासाठी त्यांनी अनेक CRPF जे पर्सनल किंवा CRPFचे जे डिपार्टमेंटचे सगळे जे माणसं आहेत, लोक आहेत, जवान आहेत, त्यांना काय केलेले आहे, त्यांना डिप्लॉय केले. मग आता हे सेंटेन्स आपल्याला ऍक्टिव्ह व्हॉइसमध्ये दिसतंय. ऍक्टिव्ह व्हॉइसमध्ये दिसल्यामुळे आपल्याला हे पॅसिव्ह व्हॉइसचं आर डिप्लॉइड घेता येणार नाही. म्हणजे ऑप्शन 3 हॅड डिप्लॉइड जे आहे ते आपलं करेक्ट ऑप्शन या ठिकाणी होईल. सर्वांना या प्रश्नाचं उत्तर जमलं असेल मित्रांनो. या ठिकाणी फक्त चॅलेंजिंग पार्ट काय आहे, काही शब्द आहेत, जसं ॲस्ट्यूट शब्द झाला, तो जर आपल्याला माहिती असता तर एक्स्ट्रा मार्क्स आपल्याला मिळाले असते. टू बी लाईक पीज इन अ पॉड, असं जर माहिती असतं की सर्व काही सारखंच आहे, दिसण्यास सर्व काही सारखं आहे, एकसारखं आहे, एकरूप आहे, एक समान आहे, तर मग त्यांचे आन्सर्स आपल्याला देता आले असते. त्यानंतर नॅरो आणि वाईड हे अँटोनिम सगळ्यांना माहिती आहे. पुढे बघा, गिवन बिलो आर 4 जम्बल्ड पार्ट्स ऑफ द सेंटेन्स. पुन्हा एकदा आपल्याला पॅराजम्बलवर दुसरा प्रश्न विचारलेला आहे. क्वाईट इझिलीने तर आपलं सेंटेन्स कधी स्टार्ट होणार नाही. लाईक माइंडेड पीपलने आपलं सेंटेन्स जनरली सुरू होऊ शकतं. दी अजेंडा वॉज पास्ट हे सुद्धा आपलं सेंटेन्स पहिलं सेंटेन्स होऊ शकतं. बाय नेटवर्किंग विथ हे आपलं पहिलं सेंटेन्स होऊ शकत नाही. बी आणि सी पैकीच आपलं पहिलं सेंटेन्स त्या ठिकाणी सुरू होईल. मग बघा मित्रांनो, एने जे सुरू होणारं सेंटेन्स आहे ते तर आपलं पहिलं सेंटेन्स होणार नाही. त्यामुळे हे ऑप्शन आपल्याला काय करावं लागेल, कॅन्सल करावं लागेल. त्यानंतर बी किंवा सी आपल्याला बघायचं आहे. आता शिल्लक राहिलेले सर्व ऑप्शनची सुरुवात बी किंवा सी पासूनच होत आहे आणि डी तर आपलं पहिलं सेंटेन्स नाही. मग बी आहे लाईक माइंडेड पीपल आणि इकडे आहे दी अजेंडा वॉज पास्ट. आता अजेंडा वॉज पास्ट म्हटलेलं आहे, पॅसिव्ह व्हॉइस आहे. सो पॅसिव्ह व्हॉइस आहे म्हणजे जनरली ही वाक्याची काय असणार, आपली सुरुवात असणार. सो सी जे आहे ते आपल्याला आपलं फर्स्ट सेंटेन्स जे आहे ते या ठिकाणी घ्यावं लागेल. मग सी जर आपण आपलं फर्स्ट सेंटेन्स घेतलं तर आपल्याकडे पहिला आणि तिसरं ऑप्शन शिल्लक आहे. मग बघा सी काय आहे, तर सी आहे दी अजेंडा वॉज पास्ट. दी अजेंडा वॉज पास्ट आणि या ठिकाणी बाय नेटवर्किंग विथ आहे. या ठिकाणी आहे लाईक माइंडेड पीपल, हे पण बरोबर होऊ शकतं. आणि या ठिकाणी आहे क्वाईट इझिली. आता जनरली जेव्हा व्हर्ब येतो त्या व्हर्ब नंतर आपण काय वापरत असतो, ॲडवर्ब वापरत असतो. म्हणजे हा जो इझिली ॲडवर्ब आहे हा कुणाला सपोर्ट करेल, तर हा सपोर्ट करेल व्हर्बला. व्हर्ब कोणता आहे, पास्ट आहे. म्हणजे या ठिकाणी दी अजेंडा वॉज पास्ट क्वाईट इझिली. जो अजेंडा होता तो पूर्णतः इझिली पास केला गेला. आता पास केला गेला तर कुणाद्वारे पास केला गेलेला असेल, तर या ठिकाणी बघा बाय नेटवर्किंग विथ लाईक माइंडेड पीपल, म्हणजे हे आपलं काय होईल, ऑब्जेक्ट होईल. म्हणजे हे जर पहिलं सेंटेन्स आहे तर दुसरं सेंटेन्स आपलं काय होईल, ए होईल. सो या ठिकाणी बघा सी नंतर काय यायला पाहिजे, ए यायला पाहिजे. सो सी नंतर ए पहिलं ऑप्शन मध्ये आहे, म्हणजे ऑप्शन 1 बरोबर होईल. 2, 3 आणि 4 ऑप्शन्स काय होतील, कॅन्सल या ठिकाणी होतील. हा सोपा प्रश्न आहे, सर्वांना जमला असेल.
पुढे बघा, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम. एक्सलन्स. एक्सलन्स सगळ्यांना माहिती आहे. एखाद्या व्यक्तीची जी कर्तबगारी असते, एखाद्या व्यक्तीची जी निपुणता असते, एखाद्या व्यक्तीमध्ये जे परफेक्शन असतं किंवा एखाद्या व्यक्तीमध्ये जे एक्सलन्स असतं, आपण त्याला काय म्हणतो, जनरली एक्सलन्स म्हणत असतो. सो सबस्टँडर्ड प्रोजेक्ट रिपोर्ट सबमिटेड बाय द स्टुडंट गेव एव्हिडन्स ऑफ. आता एक्सलन्स या शब्दाचा अँटोनिम आपल्याला शोधायचा आहे. सोपं आहे बघा. पहिला शब्द आहे इम्पॉर्टन्स. इम्पॉर्टन्स म्हणजे काय, महत्व. इम्पॉर्टन्ससाठी आपण सिग्निफिकन्स, व्हायटल अशा प्रकारचे अनेक सिनोनिम मागच्या भागामध्ये पाहिलेले आहे. इकडे काय आहे, कॅपॅसिटी. कॅपॅसिटी म्हणजे काय, एखादी गोष्ट करण्याची आपल्यामध्ये काय असते, कॅपॅसिटी असते, सामर्थ्य असतं. त्यानंतर या ठिकाणी आहे मिडिओक्रिटी. मिडिओक्रिटी म्हणजे काय, सामान्य. मिडिओक्रिटी म्हणजे काय, जे काही असेल ते सामान्य असेल. आता एकीकडे एक्सेलन्स आहे, एखादी गोष्ट करण्यामध्ये तुमचं एक्सेलन्स, तुमच्यामध्ये महारत हासिल आहे, एक्सेलन्स आहे, एक्सेलन्सी आहे. आणि एखादी गोष्ट करण्यामध्ये तुमच्यामध्ये ते एक्सेलन्स नाही आहे, म्हणजे ते तुम्ही सामान्यच पद्धतीने करत आहात, त्याला आपण म्हणतो मिडिओक्रिटी. बघा, जनरल, सामान्य शब्द. आता मी तुम्हाला थोडंसं आणखी वेगळं सांगतो म्हणजे तुम्हाला हा शब्द लक्षात येईल. आपल्याला सामान्य या मराठी शब्दासाठी कोणता शब्द माहिती आहे, एक शब्द माहिती आहे जनरल. दुसरा कोणता शब्द माहिती आहे, दुसरा शब्द आपल्याला माहिती आहे कॉमन. तिसरा शब्द आपण कोणता वापरतो मित्रांनो, ऑर्डिनरी शब्द वापरत असतो. ही सर्व शब्द आपण कशासाठी वापरतो, हे सर्व शब्द आपण सामान्य या शब्दासाठी वापरतो. सामान्य म्हणजे काय, की जे सर्व कोणीही करू शकतं. आणि एक्सेलन्स म्हणजे काय, की जो काही व्यक्ती करू शकतात किंवा एखादाच व्यक्ती ते करू शकतो. मग सामान्य, जनरल, कॉमन, ऑर्डिनरी. आणि यासाठी आणखी कोणता शब्द आहे, तर मिडिओकर हा शब्द आहे. कोणता शब्द आहे मित्रांनो, मिडिओकर हा शब्द आहे, जो या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. सो हे आपलं करेक्ट अँटोनिम या ठिकाणी होईल. इन्क्लिनेशन म्हणजे काय, कल. एखाद्या व्यक्तीचा झुकाव असतो, कल असतो, इन्क्लिनेशन. सो आपलं करेक्ट अँटोनिम काय होईल, मिडिओक्रिटी. सो एकीकडे आहे एक्सेलन्सी आणि दुसरीकडे काय आहे, मिडिओक्रिटी आहे किंवा मिडिओक्रेसी आहे. ओके, चला आता बघा पुढे काय दिलेलं आहे. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन प्रोवर्ब. रोम वॉजंट बिल्ट इन अ डे. सगळ्यांना माहिती आहे, कित्येक वेळेस आपण हा इडियम यूज करत असतो की रोम वॉजंट बिल्ट इन अ डे, म्हणजे कुठलीही चांगली गोष्ट करण्यासाठी वेळ लागतोच. मग बघा, इट इज नॉट इझी टू डिफीट युअर एनिमीज, की तुमच्या शत्रूंना, एनिमीज शत्रू, डिफीट हरवणे, तुमच्या शत्रूंना हरवणं सोपं नाहीये, असा याचा अर्थ होतो का, नाही. इट टेक्स टाइम टू डू ग्रेट थिंग्स. चांगल्या गोष्टी करण्यासाठी टाइम लागतो. ऑप्शन बी आपला करेक्ट आन्सर होईल. हिस्ट्री इज कॉम्प्लिकेटेड सब्जेक्ट. हिस्ट्री हा एक कठीण सब्जेक्ट आहे, याचा काही संबंध नाही. द रोमन्स वर व्हेरी पॉवरफुल ॲट वन टाइम, की रोमन एकेकाळी खूप पॉवरफुल होते, परंतु याचा अर्थ हा होत नाही. सो ऑप्शन 2 जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. पुढे बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. सेव्हरल डिग्निटरीज आर एक्सपेक्टेड. हा शब्द महत्वाचा आहे. डिग्निटरी. डिग्निटरी म्हणजे काय, मान्यवर. आपण म्हणतो ना, मान्यवर महोदय वगैरे, जे स्टेजवर असलेले मान्यवर, पाहुणे वगैरे, त्यांना डिग्निटरीज म्हटलं जातं. आर एक्सपेक्टेड द स्टेट फॉर पॉलिटिकल गॅदरिंग. आता एक्सपेक्टेड नंतर या ठिकाणी आपल्याला व्हिजिटिंग आहे. टू नंतर हा व्हिजिटेड जो V2 आहे हा तर चुकीचा आहे. टू व्हिजिट बरोबर आहे. व्हिजिट्स पण म्हणता येणार नाही, कारण डिग्निटरीज आहे, मान्यवर पाहुणे एकापेक्षा जास्त आहे, आणि व्हिजिटिंग घेता येणार नाही. मग ऑप्शन सी जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. ओके, सोपा प्रश्न होता हा. पुढे बघा, सिलेक्ट द ऑप्शन द करेक्ट स्पेलिंग ऑफ द मिसस्पेल्ड वर्ड. आता बघा या ठिकाणी, हिरा वॉज डिटरमाइंड टू टॅकल द इश्यूज दॅट वर अफेक्टिंग हर प्रोफेशनल गोल्स. हिरा स्पेलिंग बरोबर, वॉच स्पेलिंग बरोबर, डिटरमाइंड स्पेलिंग बरोबर, टू बरोबर, टॅकल बरोबर, द बरोबर, इश्यूज पण बरोबर, दॅट पण बरोबर, वेअर पण बरोबर, अफेक्टिंग पण बरोबर, हर पण बरोबर, प्रोफेशनल पण बरोबर, गोल्स पण बरोबर. ओके, सर्व तर स्पेलिंग बरोबर आहे. काय विचारलेलं आहे, सिलेक्ट द ऑप्शन विथ करेक्ट स्पेलिंग ऑफ द मिसस्पेल्ड वर्ड. मग बघा या ठिकाणी ऑप्शन काय दिलेला आहे, डिटरमाइंडचा IR तर चुकीचा आहे, म्हणजे हे आपलं उत्तर होणार नाही. त्यानंतर इश्यूजसाठी SS वापरला जातो, म्हणजे हे सुद्धा आपला आन्सर या ठिकाणी होणार नाही. त्यानंतर टॅकलसाठी TACK बरोबर आहे, परंतु EL नाही, LE वापरला तो, म्हणजे हे पण ऑप्शन कॅन्सल होईल. त्यानंतर प्रोफेशनल बघा, PROFESSIONAL, प्रोफेशनलचं स्पेलिंग बरोबर आहे, म्हणजे हे आपलं उत्तर या ठिकाणी होईल. आपल्याला इथून कळत नाहीये की कोणतं आपलं उत्तर पाहिजे, परंतु जनरली जेव्हा आपण आपले ऑप्शन्स रीड करतोय तेव्हा त्या ऑप्शन्समध्ये 3 शब्दांचे स्पेलिंग आपल्याला चुकीचे दिसत आहेत, ते आपलं करेक्ट ऑप्शन्स होऊ शकत नाही. त्यामुळे ऑप्शन 4 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. ओके, चला आता ही प्रश्न जे आहेत या ठिकाणी आपली कव्हर झालेली आहे. ही जी परीक्षा होती, या परीक्षेमध्ये फक्त 15 प्रश्न जे आहेत ते आपल्याला विचारण्यात आलेले होते, आणि त्या सर्व प्रश्नांचं अनालिसिस आपण या ठिकाणी केलेलं आहे.
तुम्हाला जर संपूर्ण प्रश्नांचं ॲनालिसिस हवं असेल, म्हणजे आत्तापर्यंत 2022-23 पासून जे TCSचं पॅटर्न सुरू झालं, ते आत्तापर्यंत ज्या काही परीक्षा झालेल्या आहेत, त्या सर्व परीक्षांचा ॲनालिसिसचा कोर्स जर तुम्हाला हवा असेल, तर त्यासाठी आपलं SK एज्युकेशन ॲप आहे. ते तुम्ही डाउनलोड करू शकतात. ज्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिलेली आहे. थँक यू सो मच. टेक केअर. बाय.